लोकमान्य टिळक स्मारक मंडळाद्वारे संचलित चारही विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत गट्टूवार होते। या प्रसंगी तीनही शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। रेहान राकेश गरगेलवार लोकमान्य टिळक विद्यालय, वैष्णवी निशांत झाडे लोकमान्य टिळक कन्या विद्यालय तसेच लोकमान्य टिळक ज्ञान मंदिर यांना सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून गौरवण्यात आले। या वर्षीपासून क्रीडा क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार जाहीर झाला। या पहिल्या पुरस्काराचे मानकरी कृष्णा अरुण सोनूने लोकमान्य टिळक विद्यालय, गुंजन बाकरवाले लोकमान्य टिळक कन्या विद्यालय, लोकमान्य टिळक ज्ञान मंदिर हे विद्यार्थी ठरले। तसेच विद्यार्थी विकास निधीतून 5 विद्यार्थ्यांना सायकल वितरित करण्यात आल्या। या पुण्यतिथी कार्यक्रमात व्यासपीठावर मंडळाचे उपाध्यक्ष प्रमुख अतिथी तसेच मंडळाचे सचिव गांगेय सराफ, सदस्य दत्तप्रसन्न महादाणी उपस्थित होते। वयाच्या 25व्या वर्षी लोकमान्य टिळक हे मराठा व केसरी वृत्तपत्राचे संपादक झाले। आपल्या अग्रलेखातून टिळकांनी कायम ठाम भूमिका घेणारे विचारच मांडले। टिळकांवर राजद्रोहाचा खटला दाखल झाला तेव्हा न्यायाधीशांसमोर आपली बाजू स्वतः मांडली। भूमिका घेण्याचे धारिष्ठ्य असणारे हाडाचे पत्रकार म्हणजे टिळक असे विचार पत्रकार तथा गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य संजय रामगिरवार यांनी केले। सदर कार्यक्रमास मंडळाचे सहसचिव डॉक्टर राम भरत, डॉक्टर प्रवीण पंत, श्रीपाद मुनगंटीवार, माजी मुख्याध्यापिका जया भारत, मंगला श्रीरामे, माजी मुख्याध्यापक राजन हिरे उपस्थित होते। तसेच तीनही विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय संस्थेचे सचिव श्री गांगेय सराफ यांनी करून दिला। चारही शाळांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचा अहवाल त्यांनी सादर केला। तर मंडळाचे सदस्य श्री दत्तप्रसन्नजी महादाणी यांनी आभार व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 11वी कला शाखेची विद्यार्थिनी तन्वी अतुल ठाकरे हिने केले। कार्यक्रमाचा समारोप वर्ग 10वीचा विद्यार्थी मंथन कोठेवार ह्याने गायलेल्या बसायदानाने झाला। कवींनी वर्णन केलेलं आहे त्यांच्याबद्दल। स्मरती तुझे ते घन गर्जित शब्द, मन वज्र व्हावे म्हणणं घट्ट ते पोलाद। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच अशी सिंह गर्जना करणारे ते नरकेसरी होते। नरकेसरी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, अतिशय खंबीर ठामपणे कुठली तरी भूमिका घेणे आणि ती त्याच्या परिणामाची चिंता न करता त्याची अंमलबजावणी करणे या संदर्भात